महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून झालेल्या कथित बेकायदेशीर जमीन फेरफार प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई करत महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. महसूल विभागाच्या प्राथमिक चौकशीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह काही अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने जमिनीच्या मालकी हक्कात फेरफार झाल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर करण्यात आल्याचे तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित फायली गायब करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की संबंधित अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून थांबणार नाही, तर चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याचीही कारवाई करण्यात येईल. यासोबतच गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत राज्यभरात जारी करण्यात आलेल्या सर्व आदेशांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल 3 महिन्यांच्या आत शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. महसूल कायद्यातील कलम 155, कलम 70ब आणि कलम 85 मधील त्रुटी दूर करून अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी व्यापक कायदे दुरुस्तीची तयारी सुरू असल्याचेही महसूल मंत्र्यांनी सांगितले. या संदर्भातील सुधारित विधेयक पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान तुळजापूरसह राज्यातील विविध भागांत जमीन बळकावणे आणि अतिक्रमणाच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचा इशाराही सरकारने दिला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागातील जमीन फेरफार प्रकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यभरातील अशा प्रकरणांची आता सखोल छाननी होणार आहे.